आम्ही सगळ्यांच्या वतीनं स्वागत करतो। झालं काय की आपण सगळे समोर उभे असताना पत्रकार तुमच्याच बातमीचं एसपी साहेबांचा आदेश झाल्यानंतर एसपी साहेबांचा माईकवर बोलत होते, त्याच्यानंतर सगळी पोलीस यंत्रणा त्यांचा आदेश शिरसावंत मानून सगळे समोर आले। पत्रकारांना अशा पद्धतीने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ढकललं। बाबा हे शूटिंग तर घेतलं पाहिजे, पण शूटिंग घेण्याकरता यांना एखादी जागा फिक्स करून दिली किंवा तुम्ही या ठिकाणावर ना किंवा बाबा तुम्ही दोघा तिघांनी घ्या, बाकीच्यांना ते पाठवा, असं काहीतरी करून असं नियोजन आपण केलं पाहिजे। ठीक आहे बरं का, जे काही झालं असेल तुम्ही थोडंसं समजून एसपी साहेब एक रफनेस जो आहे ना तो थोडासा मला असं वाटतंय बा नाही मला बा आजची गोष्ट नाही आहे, मी अनेक दिवसांची माईकवरून विनंती केली, आपला गैरसमज झाला असेल तुम्ही दिलगिरी व्यक्त करता। संवाद झाला पाहिजे सर, मला असं वाटतं की तुमच्यातला आणि आपल्यातला संवाद वाढला पाहिजे। काहीतरी कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे तो तुम्ही थोडासा दूर करा, हे अडथळे दूर करा। आणि कलेक्टर साहेबांनी मीटिंग घेतली होती सर की असं पत्रकारांसोबत थोडंसं हे झालं होतं, तर पत्रकार मीटिंग घेतली। बुलढाणा जिल्ह्यात दिलगिरी व्यक्त केली, दिलगिरी व्यक्त केली, तुम्ही रोष व्यक्त केला होता, तुम्हीच रोष व्यक्त केला होता, तुम्हीच रोष व्यक्त केला होता, तुम्हीच विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केले होते साहेब। बुलढाण्याच्या त्यांनी माफी मागितलेली आहे, दिलगिरी व्यक्त केली आणि आता इथून पुढे अशा पद्धतीचं काही होणार नाही। त्याची दक्षता प्रशासनानं आपल्या कलेक्टर असतील, एसपी असतील, जिल्हा परिषद सीओ असतील किंवा जे HODs असतील यांनी या पद्धतीची दखल घ्या आणि त्या पद्धतीनं संबंधितांना सूचना। चालेल चालेल। मागे किरण पाटील साहेब ऐका ना, काय होतं, हा चौथा स्तंभ आहे तुमचाही मान सन्मान ठेवला पाहिजे याविषयी नो डाऊट। काही वेळेला थोडंसं अति होत नाही का, आपण थोडंसं मैत्रीपूर्ण बोलतो। बरं सर, मी एकच म्हणजे मी आजच्या कार्यक्रमाचं मी जनरल तुम्हाला आजच्या कार्यक्रमाचं बोलतच नाही। बरं, मी आजच्या कार्यक्रमाचं फक्त एवढंच सांगतोय, पत्रकार स्वतःच्या खुर्चीसाठी बसले होते का तिथे? नाही की आम्हाला तिथे मान सन्मान नाही, काही विषय पत्रकार हा सर तुमचा कार्यक्रम तसं नाही, वृत्तांकन करण्यासाठी ऐका ना, मी